नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण बी.कॉम भाग 3साठी भारतीय व्यावसायिक पर्यावरण या विषयाचा इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट हा पहिल्या युनिटमधला एक भाग आपण पाहणार आहोत. हा पेपर बी.कॉमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी पेपर आहे. या पेपरमध्ये सुरुवातीच्या घटकात आपल्याला व्यावसायिक पर्यावरणाचे विविध घटक या विषयांचा आढावा घ्यायचा आहे. तर व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासाचे महत्त्व विशद करणारे काही मुद्दे हे इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट या घटकामध्ये समाविष्ट होत आहेत. व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व. सर्वात प्रथम आपल्याला सांगता येईल की कोणताही व्यवसाय करायचा असेल तर संघटनात्मक बांधणी ही त्यासाठी महत्त्वाची असते. योग्य रीतीने व्यवसाय चालविण्यासाठी पर्यावरणाचे समग्र ज्ञान असणे गरजेचे असते. कोणता व्यवसाय सुरू करावा, तो कोठे सुरू करावा, कधी सुरू करावा, त्यासाठी आवश्यक कच्चा माल, स्वस्त श्रमिक कोठे उपलब्ध आहेत, व्यवसायासाठी पोषक वातावरण आहे का, या सर्वांचा योग्य रीतीने अभ्यास केला तरच व्यवसाय यशस्वी होतो. माहिती अभावी अनेक दोष राहतात. व्यवसायाच्या संघटनात्मक बांधणीसाठी पर्यावरणाच्या सर्व घटकांचे समग्र ज्ञान असणे आवश्यक आहे. व्यवसायाचे योग्य नियोजन करण्यासाठी देखील हा घटक महत्त्वपूर्ण आहे. व्यवसाय करणे हे सहज शक्य असले तरी देखील काळाच्या ओघात बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करून व्यवसायात बदल करावे लागतात. काही नवीन व्यवसाय सुरू करावे लागतात. उदाहरण द्यायचे झाल्यास टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट आता बंद पडले असून कॉम्प्युटरमुळे टाईपरायटर्स बंद झालेले आहेत. तसेच मोबाईलमुळे लँडलाईन बंद झालेले आहेत. अशावेळी व्यवसायाचे योग्य नियोजन करण्यासाठी पर्यावरणाचा अभ्यास आवश्यक आहे. पूर्वी जपानमध्ये कागदाच्या लगद्यापासून खेळणी बनवली जात, त्यानंतर लाकडापासून खेळणी बनवली जात. मात्र जसा प्लास्टिकचा वापर होऊ लागला तसा खेळण्यांसाठी प्लास्टिकचा वापर वाढला. भारतामध्ये मात्र आजही कुंभार नैसर्गिक पद्धतीने मातीचाच वापर करताना दिसून येतात. त्यामुळं बदलते घटक अभ्यासणं हे व्यवसायासाठी क्रमप्राप्त आहे. व्यवसायाचे स्पष्ट ज्ञान मिळवण्यासाठी पर्यावरणाच्या अभ्यासाचे उपयुक्तता आपल्याला सांगता येईल. व्यवसायावर कोणत्या महत्त्वाच्या घटकांचा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी, आपला व्यवसाय किफायतशीर व फायदेशीर करण्यासाठी, व्यवसायात येणारे अपयश व धोके टाळण्यासाठी आपल्याला सर्व पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास व सुयोग्य ज्ञान असणे गरजेचे आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. उद्योग सुरू करताना व्यवस्थापकीय स्तरावरती हे धोरणात्मक निर्णय निगडीत असतात. अर्थशास्त्रात समाजाशी संबंधित असणाऱ्या उद्योगांमध्ये ग्राहकांवर परिणाम करणारे नवनवीन कोणते घटक आहेत, जाहिरात कोणत्या ठिकाणी केली पाहिजे, जाहिरात कशी केली पाहिजे, यासह सर्व घटकांविषयी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. सरकार, जनता, प्रशासक, उद्योजक, संघटक, पुरवठादार, इतर उत्पादक या सर्वांची जाण ठेवावी लागते. व्यावसायिक पर्यावरणात सर्व सूक्ष्म व स्थूल घटकांचा अभ्यास करावा लागतो. उद्योजकाला नवनवीन आव्हाने स्वीकारावी लागतात. व्यवसायात यश प्राप्त करण्यासाठी अनेक नवनवीन आव्हाने स्वीकारावी लागतात. वर्तमान काळातल्या सुसंधी व धोक्याची जाणीव ठेवून भविष्यात निर्माण होणारे धोके व संधी ओळखता आले पाहिजे. त्यानुसार व्यवसायाचे नवीन आव्हान स्वीकारले पाहिजे. उदाहरण द्यायचे झालेच तर मार्च 2020 पासून कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था बंद झालेली आहे. याचा शिक्षण क्षेत्रावर देखील परिणाम होत आहे. मात्र आज आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन माध्यमातून टीचिंग करत आहोत. कोरोनामुळे काही उद्योग बंद पडले तर काही नवीन संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. या काळामध्ये मास्क, सॅनिटायझर यासारख्या व्यवसायांना संधी प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. शिवाय काळानुरूप उद्योगांमध्ये बदल करता आले तरच
उद्योग हे दीर्घकाळ टिकतात हे देखील या कालावधीने आपणास दाखवून दिले. पर्यावरणाच्या ज्ञानाने कोणत्याही व्यवसायाचा विस्तार व विकास करण्यास मदत होते. व्यवसायात उद्योगांच्या विस्ताराची इच्छा हा उद्योजक बाळगून असतो. व्यवसायाचा विस्तार हा पर्यावरणाच्या अनेक घटकांवर अवलंबून असतो. तंत्रज्ञान, भांडवल, स्पर्धा, कच्चा माल अशा अनेक घटकांचा समग्र विचार करून नवनवीन वस्तूंचे उत्पादन करावे लागते. बाजारपेठांमध्ये नाविन्य टिकवावे लागते. नवीन तंत्रज्ञान व बदल स्वीकारावे लागतात. आज संपूर्ण जगात मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादक आपले उत्पादन हे नाविन्यपूर्ण व इतरांपेक्षा वेगळे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. या स्पर्धेमध्ये जे उद्योजक यशस्वी होतात ते दीर्घकाळ टिकताना आपल्याला दिसून येतात. यामुळे बदलत्या स्थूल घटकांचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण ठरतो. प्रतिष्ठा प्राप्त होते. पर्यावरणात अभ्यास करून यशस्वी होणाऱ्या उद्योजकांना प्रतिष्ठा प्राप्त होते. आज जर भारताचा विचार केला तर प्रतिष्ठित व्यावसायिक उद्योजकांमध्ये रिलायन्सचे अंबानी, टाटा, बजाज यासारख्या काही घराण्यांची नावे आज आपण घेऊ शकतो. उद्योजकांनी या घराण्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. असे उद्योग समाजातील परंपरेचा, रचनेचा, सांस्कृतिक मूल्यांचा, नैसर्गिक पर्यावरणाचा विचार करून व्यावसायिक निर्णय घेत असतात. त्यामुळे सामाजिक हानी टाळता येते. उद्योगांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. व्यावसायिक यश प्राप्त होते. कीर्ती प्राप्त होते. शेवटचा मुद्दा आहे इतर महत्त्व. पर्यावरणाच्या अभ्यासाने उद्योजक नेहमी माहितीपूर्ण, दक्ष व गतिशील राहतो. त्याचप्रमाणे सतत गतिमान बदल करू शकतो. निर्माण होणाऱ्या अनेक समस्या जाणून घेण्याचे कौशल्य व त्या सोडवण्याची क्षमता उद्योजकांमध्ये निर्माण होते. मानवी संसाधनांचा कार्यक्षम वापर केला जातो. योग्य व्यूहरचना आखता येते. पर्यायाने व्यावसायिक यश प्राप्त करायचे असेल तर व्यवसायामध्ये इतर सर्व घटकांचा समग्र अभ्यास उद्योजकाने केला पाहिजे. त्यानुसार आपली ध्येय धोरणं ठरवली पाहिजेत. त्यानुसार उत्पादनांमध्ये बदल केला पाहिजे. ग्राहकांचा विचार केला पाहिजे. बाजारपेठांविषयी सजग असलं पाहिजे. तरच व्यावसायिक यश प्राप्त होते. अशा प्रकारे व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासाचे महत्त्व विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. धन्यवाद.